सुमन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे समोसे। त्यासाठी मी वाटाणे आणि बटाटे थोडेसे असे उकळून घेतलेले आहेत आणि त्यांना मी असं छान मॅश करून घेतलं आहे। हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण वाटून घेतला। आता आपण 2 वाट्या मैदा घेतला आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर ओवा घालून घ्यायचा आहे। अगदी खुसखुशीत छोटेसे मी समोसे बनवते आणि 1 चमचा भरून मी ओवा घालत आहे। ओवा घातल्यामुळे समोशाला खूप छान चव येते। आता मी कडकडीत असं तेल घेतलेलं आहे, ते तेल पण त्याच्यामध्ये घालून घेते। कडकडीत तेल घातल्यामुळे आपल्याला समोसा खुसखुशीत होतो आणि कुरकुरीत लागतो खायला। आता मी हे मैदा आपल्याला छानपैकी मळून घ्यायचा आहे। अगदी कडक मळून घ्यायचं पीठ, अगदी मऊ नाही मळायचं, चपातीसारखं थोडंसं कडक ठेवायचं आहे। आणि ह्याला आता आपण एका साईडला झाकून ठेवूया। तोपर्यंत आता आपण ही समोस्यामध्ये घालण्यासाठी भाजी करून घेते। आता मी कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे फोडणीसाठी। त्यावर आपल्याला फक्त तो वाटलेला मसाला घालायचा आहे। तो मसाला घालून आपल्याला फक्त ती भाजी आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी फक्त चांगली परतून घ्यायची। तर मसाला परतून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित। आता त्यामध्ये ती भाजी घालून आपल्याला छान थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि आमचूर पावडर घालणार त्याच्यावर आणि चांगली परतून घेते आता मी त्याला। आता हे परतत आल्यानंतर याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे आमचूर पावडर पण घालून घेते। आता हे सगळं सारण आपल्याला अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे। मी थोडे तीळ पण घातले आहे त्याच्यामध्ये। आता भरपूर अशी कोथिंबीर घालून आता हे सारण तयार आहे। आता आपल्याला छान छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या पिठाच्या, कारण की मोठ्या गोळ्यात मला मोठे समोसे नाही, छोटे समोसे बनवायचे आहेत। आता आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून त्याचे आयत आकाराचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आता हे मी आता गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, आयत आकाराचा लाटायचा आहे। छान लागतात नाश्त्याला वगैरे, संध्याकाळच्या वेळेला। अगदी कोण पाहुणे आले तर हे ताबडतोब होतं ते समोसे, जास्त वेळ लागत नाही याला। आता लांब असं लाटलं आहे। आता याचे मी 2 भाग करून घेणार आहे। आता हे लाटून झाला। आता याचे मी सुरीने 2 भाग करून घेत आहे। आता याला आपल्याला जो भाग असा लांब आहे तो त्याला व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचा आहे। तर चिटकवून याच्यामध्ये आपल्याला ते सारण भरणार आहे मी, ते वाटाणा आणि बटाट्याचं। हे सारण भरायचं आणि एक साईड आपल्याला थोडीशी अशी फोल्ड करून दाबून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला सगळं असं छान व्यवस्थित असं दाबून घ्यायचे। बघा, छान समोसा तयार झाला आहे आपला। आता हे सगळे समोसे मी आता अशीच करून घेणार आहे। छान समोसा झाला बघा, अगदी भरून। आता सगळे तेलामध्ये टाकून अगदी कडकडीत आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे। तेलाचा गॅस आपल्याला बारीक नाही करायचा, थोडं कडकच तेल पाहिजे याला, गरम गरम। आता समोसे चांगले तळून घेते मी। खुसखुशीत अगदी होतात, मस्त होतात समोसे, ताबडतोब होतात आणखी। आता समोसा आपल्याला तळून काढायचा आहे। आता आपले समोसे आता व्यवस्थित बघा मस्तपैकी एका भांड्यामध्ये तळलेले काढते बघा, लालसर छान झालेले आहेत खुसखुशीत समोसे। आपले समोसे तयार आहेत। माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब